गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माझ्या अध्यक्ष महोदय 2 मिनिटं अध्यक्ष महोदय इतक्या वेळ बसलाय माझ्यासाठी 2 मिनिटं थांबा। आता 3-4 मुद्दे राहिले। अध्यक्ष महोदय, RTO कॅम्प आज पंढरपूरच्या रिक्षांना सोलापूरला 70 किलोमीटर जावं लागतं RTO पासिंगसाठी आणि त्याचा खर्च त्या ठिकाणी त्यांना पेलवत नाही। तर पंढरपूरमध्ये ट्रॅक करावा आणि त्या 65 ट्रॅकरामध्ये आणि त्याला कॅम्प घ्यावा, जेणेकरून भविष्याच्या दृष्टीने ह्या रिक्षावाल्यांना त्या ठिकाणी सोलापूरला जावं लागतं पासिंग करायसाठी। आणि त्याचबरोबर पंढरपूर RTO ऑफिसची देखील आमची मागणी आहे। पंढरपूर शहराचं अर्थकारण हे पूर्णतः येथे भरणाऱ्या 4 प्रमुख यात्रा आणि भाविकांची या ठिकाणी असणारी वर्दळ यावर अवलंबून असल्याचं दिसून येतं। तर दुसरीकडे पंढरपूर तालुक्यात MIDC नसल्यामुळे या शहरातील अनेक बेरोजगार तरुणांना एकतर खासगी व्यवसायात कामगार म्हणून काम करावं लागतं, अन्यथा आपलं कुटुंब घरदार सोडून पुण्या मुंबईच्या MIDC मध्ये जाऊन रोजगार शोधावा लागतो आणि रोजगाराच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे पंढरपूर शहरात रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप मोठी झाली आहे। मात्र रिक्षांची मोठी संख्या आणि भाविकांचा 4 चाकी वाहन घेऊन पंढरपूरकडे येण्याचा वाढलेला कल यामुळे रिक्षा व्यवसायात देखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय। अशातच रिक्षा पासिंग करण्यासाठी सोलापूरला जावं लागत असून यासाठी मोठा खर्च करावा लागतो। पंढरपुरात सर्वच प्रमुख शासकीय विभागाचे कार्यालय सुरू होत असतानाच या ठिकाणी कायमस्वरूपी RTO कार्यालय व्हावं अशी मागणी मागील अनेक वर्षापासून केली जाते आणि या मागणीची दखल घेत आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शासनाकडे याची मागणी केल्याचं दिसून आलं। साधारण आम्हाला पंढरपूरहून सोलापूरला जाण्याचा खर्च आम्हाला 1,500 ते 2,000 रुपये येतो। तर तो खर्च आम्हाला अवैध म्हणजे विनाकारण खर्च होतो। तर खर्च न होता पंढरपूरमध्ये जर आम्ही ते कॅम्प घेतलं तर आम्हाला एकदम सोयीस्कर होईल आणि आमचे 4 पैसे वाचतील। मान्य अभिजित आबा पाटील जे म्हणणं मांडलेत, त्यांनी जे मुद्दा मांडला आहे ते एकदम योग्य आहे आणि रिक्षाच्या हिताचा आहे। आमदार अभिजित पाटलांनी जे प्रश्न मांडला विधान परिषद तो योग्य आणि बरोबर आहे। पंढरपुरात RTO ऑफिस व्हावं, कारण एवढा लांब येणं जाणं परवडत नाही रिक्षावाल्यांना। ही मागणी योग्य आहे त्यांची आणि लवकरात लवकर इथं RTO ऑफिस व्हावं ही आमची मागणी आहे। अमर पाटकर, पंढरपूर रिक्षा चालक, माननीय आमदार साहेब अभिजित आबा पाटील यांनी की सोलापूरला जी पासिंगला आम्ही जातो ती पासिंग पंढरपूरमध्ये व्हावी, कारण आमचं जाणं येणं 1,500 रुपये आमचा खर्च जातो। त्यात मागच्या वर्षी आमच्या काही रिक्षा चालक बांधवांचा ॲक्सिडेंट झाला, त्यावेळी त्यात ती मरण पावले। मग ती आम्हाला जाणं ही मानसिक त्रास बी भरपूर होतो। जास्त आहे पंढरपूरमध्ये कमीत कमी 5,000च्या आसपास रिक्षा आहेत। ह्या सगळ्यांची सोय, जाणं येणं सगळं म्हणजे व्यवस्थित घेतच जर झालं तर आम्हाला मी सोयीस्कर होतो। सोलापूरला जी रिक्षा पासिंगला जातो ती बंद झालेली पंढरपूरला जर चालू केलं तर एक नंबर होईल आणि जी रिक्षावाल्याचा जी खर्च होतं वायपट यायचा जायचा तिथल्या एजंटचा ही जी जेवणाचा वगैरे ही पैसे सध्या बचत होते आणि अभिजित पाटलांनी जी मागणी केलेली आहे ते आम्ही त्याला पूर्ण रिक्षावाल्याचा पूर्ण पाठिंबा आहे।